नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्सकडे. IIT बॉम्बेचे नाव IIT मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार देवेंद्र फडणवीस. अर्थकारणाचा वापर करून निवडणुका जिंकणं चांगलं नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य. हिंजवडीत धक्कादायक प्रकार, सेविका आणि मदतनीसांनी 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडलं. 56,000 कोटींचा करार, पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे जगाच्या नजरा. अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीचं चॅलेंज स्वीकारलं. पुणे जमीन घोटाळा प्रकरणात हायकोर्टात जाणार. ठाकरे बंधूंमध्ये थेट चर्चा, उद्धव ठाकरे एकटाच राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल. एकनाथ शिंदे आणि राहुल गांधींचा एकत्रित फोटोची महाराष्ट्रभर चर्चा. भाजप नेत्याच्या घरात सापडली पैशांची बॅग, निलेश राणेंचं लाईव्ह स्टिंग ऑपरेशन. शरद पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, राम खाडेंची प्रकृती चिंताजनक. चंद्रपूर मूल राष्ट्रीय महामार्गावर मामा मेलचा रस्ता रोको, तब्बल अर्धा तास ठिय्या मांडला. अंबरनाथ मध्ये शिंदे गट भाजपमध्ये राडा, धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यांवर कोयत्याने हल्ला. कळव्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 40 वर्षीय रुग्णांचा तडफडत मृत्यू. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. आमच्यासाठी हे मुंबईच आहे. बॉम्बेचं नाव मुंबई करण्यामागे भाजपचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. IIT बॉम्बेचं IIT मुंबई असं नाव करावं अशी विनंती आपण पंतप्रधानांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी IIT मुंबईतील एका कार्यक्रमात नावावरून वक्तव्य केलं होतं. IIT बॉम्बेचं नाव मुंबई केलं नाही, यामुळे मला बरं वाटलं असं ते म्हणाले होते. त्यानंतर मनसेने त्यावर आक्रमक भूमिका घेत त्यांना उत्तर दिलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ नाईकांचा आहे. आमच्याकरता बॉम्बे नाही तर ते मुंबईच आहे. बॉम्बेचा खुणा या मिटल्या पाहिजेत आणि सगळीकडे मुंबईच असलं पाहिजे. IIT बॉम्बेचे नाव IIT मुंबई असं करण्याची विनंती करणारे पत्र मी स्वतः देशाचे पंतप्रधान आणि मानव संस्थान मंत्र्यांना लिहिणार आहे. काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेचं नाव बदलावं अशी विनंती करत नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. राज्याची तिजोरी कुणाच्या हातात आहे यावरून सध्या सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी भाष्य केले आहे. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायचा हाच दृष्टिकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलंच बरं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे म्हटलं आहे. या निवडणुकीत फारसं राजकारण आणू नये असे एक भूमिका घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत मला पहिल्यांदाच असं दिसतंय की ठिकठिकाणी घट झाले आहेत. एक पक्ष दुसऱ्या पक्षाबरोबर जात आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, इथे एक वाक्यता नाही. पण ठीक आहे, लोकांना हवं तो योग्य निकाल मतदानात देतील, त्यामध्ये अधिक लक्ष द्यायचं कारण नाही. माझ्यासारखे जे लोक आहेत ह्याच्या आधीही कधी आणि आताही यात पडले नाहीत. आता 2-4 दिवस राहिले आहेत, काय होतंय बघूया. त्यावेळी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या आरक्षण मर्यादेच्या खटल्याबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल सांगता येत नाही. अंतिम निर्णय 2-3 दिवसात होतील, त्याबाबत आताच काही सांगता येत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. पुढची बातमी पुण्यातून आहे. IIT हिंजवाडीत धक्कादायक घटना घडली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मिळून 20 लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रताप समोर आला आहे. व्हिडिओत मुलं अक्षरशः रडत असल्याचं दिसून येत आहे. हे पाहून पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हिंजवाडीतील अंगणवाडी क्रमांक 3च्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केला आहे. ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आत ठेवून अंगणवाडीला कुलूप लावला, असा धक्कादायक खुलासा या दोघींनीही केला आहे. उपस्थितांनी ही बाब मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना कल्पना दिली. तेव्हा गिराम यांनी शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तातडीनं अंगणवाडीचं कुलूप खोलण्याचे आदेश दिले. काही वेळासाठी का असना असं लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून जाणं हे किती धोकादायक आणि संतापजनक आहे, हे व्हिडिओतील मुलांच्या आक्रोशावरूनच स्पष्ट होते. आता बाल विकास प्रकल्प अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचे असेल.
मोठी बातमी समोर येत आहे। अमेरिकेच्या टॅरिफच्या धोरणामुळे भारत रशियातील संबंध अधिकच चांगली झाली आहेत। अमेरिकेने अनेक प्रयत्न करूनही भारत आणि रशियातील मैत्री तोडण्यास त्यांना यश आले नाही। आता नुकताच भारत रशियात अत्यंत मोठा करार झाला असून रशियाकडून अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली खरेदी भारताने केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात 5 डिसेंबर रोजी शिखर परिषदेत भेट होणार आहे। या दरम्यान नरेंद्र मोदी S-400 च्या मुद्द्याबद्दल पुतिन यांच्याशी चर्चा करतील। S-400 प्रणालींना पूरक म्हणून मोठ्या संख्येने क्षेपणास्त्रे खरेदी करण्यावर चर्चा होईल। ऑपरेशन सिंदूर दरम्यान रशियाच्या या क्षेपणास्त्रांनी चांगली कामगिरी केली आणि पाकिस्तानचे बॉम्ब हवेतच आकाशात फोडली। तर 56,000 कोटींचा करारावर देखील चर्चा होईल असे सांगण्यात आले। वळूया पुढच्या बातमीकडे। मुंडवा जमीन घोटाळ्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत। या प्रकरणात पार्थ पवार यांच्या कंपनी अमेडियाला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर ह्याच वेळी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मोठा इशारा दिला आहे। मुंडवा आणि कोरेगाव जमीन घोटाळे समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे। राजकीय बळाचा वापर करून जमीन लाटण्याचा डाव उघड झाल्याचा आरोप विरोधकांनी केला। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे। त्यांनी या सर्व प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर राष्ट्रवादीने त्यांची मागणी फेटाळत दमानिया यांच्याकडे सज्जड पुरावे असतील तर मग त्यांनी हायकोर्टाचा दरवाजा थोटवावा असे आवाहन केले आहे। त्यानंतर दमानिया यांनी सूचक इशारा दिला आहे। मी 8 दिवसात हायकोर्टात याचिका दाखल करणार असून कोणत्याही सरकारला चौकशी थांबवण्याचा अधिकार नसल्याचे आणि तो फक्त न्यायालयाकडे असावा ही मागणी करणार आहे। सिंचन घोटाळ्यासारखीच ही लढाई मी शांतपणे पण ठामपणे लढणार आहे असा दावा त्यांनी केला। भ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्या पक्षांचेच कार्यकर्ते खंडणी, धमक्या आणि गुंडगिरीचे भाषा वापरत असतील तर तुमच्याकडून वेगवेगळ्या संस्काराची अपेक्षा नाही। तसेच निवडणुकातील पैशांचे वाटप हे लोकशाहीतील घातक असून या प्रकरणातही काही राजकीय नेत्यांनी नैतिक जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मोठ्या हालचाली आणि घडामोडी घडत आहेत। उद्धव ठाकरे हे पुन्हा शिवतीर्थावर दाखल झाले आहेत। ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत। जागा वाटपात मोठा पेच निर्माण झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे। त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे। एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी अशी घोषणा या वर्षी मे महिन्यात उद्धव ठाकरे यांनी वरळी डोम मध्ये केली होती। ठाकरे ब्रँड येत्या मुंबई महापालिकेत दाखवून देऊ अशी चर्चा तेव्हापासूनच सुरू आहे। पण आता निवडणूक तोंडावर आलेली असताना जागा वाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याचा दावा सूत्र करत आहेत। युती होण्या अगोदरच जागा वाटपातील तणावलेले मुद्दे सोडवण्यासाठीच आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आगामी निवडणुकांवर दोघांमध्ये थेट चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। तसेच मनसेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याबाबतच्या उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहे। मनसेला महाविकास आघाडी घेण्याबाबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार देखील सकारात्मक आहेत। सध्या सोशल मीडियावर निवडणुकीच्या प्रचाराचे एक बॅनर व्हायरल होत आहे। या बॅनरवर एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या तिघांचा एकत्र फोटो पाहायला मिळत आहे। हे बॅनर पोस्ट करत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे। अंबादास दानवे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटवरून एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी एका बॅनरचा फोटो पोस्ट केला आहे। या बॅनरमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो दिसत आहेत। विशेष म्हणजे या बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह देखील स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। तर मानवल नगरपालिकेच्या निवडणुकीत निलेश राणेंनी भाजपचा पैसा वाटपाचा पर्दाफाश केला आहे। त्यांनी एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेली बॅग सापडल्याचा लाईव्ह व्हिडिओ केला आहे। मतदारांना पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप राणेंनी केला आहे। मतदानाला केवळ 4 दिवस शिल्लक असताना राणे यांनी हे स्टिंग ऑपरेशन करून धक्कादायक बाब समोर आणली आहे।
मालवण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी बुधवारी संध्याकाळी एक खळबळजनक स्टिंग ऑपरेशन केले। त्यांनी मालवण शहरातील भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात पैशांची बॅग सापडल्याचा एक लाईव्ह व्हिडिओ केला आहे। हे पैसे वाटपासाठी वापरले जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 नगरपालिकांच्या निवडणुका होत असून मालवणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपची अशी थेट लढत आहे। मतदानाला केवळ 4 दिवस शिल्लक असताना राणे यांनी ही स्टिंग ऑपरेशन करून धक्कादायक बाब समोर आणली आहे। यानंतर त्यांनी निवडणुकीच्या यंत्रणा आणि पोलिसांना तात्काळ घटनास्थळी बोलावले। तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरही टीका केली आहे। राणे यांनी लाईव्ह व्हिडिओमध्ये केनवडेकर यांच्या घरात एका पिशवीत पैशांची बंडले असल्याचे दाखवले आहे। त्यांनी पोलिसांना आणि निवडणूक यंत्रणेला फोन करून घटनास्थळी बोलावले। त्यांना पैशांची बंडले असलेली बॅग दाखवली। कुडाळमधील भाजपचाही काही पदाधिकाऱ्यांनी मालवण शहरात पैसे वाटप केल्याची तक्रार त्यांनी केली आहे। तसेच पैशांची बंडले असलेली पिशवी ताब्यात घेण्याची मागणी केली। यानंतर पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई सुरू केली। बराच वेळ हा स्टिंग ऑपरेशन सुरू होता। महत्वाची बातमी येत आहे। शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे। प्राथमिक माहितीनुसार अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 15 अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला। या हल्ल्यात राम खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात येणार आहे। या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह 3 ते 4 जण जखमी झाले आहेत। हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट असले तरी मेहबूब शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार राम खाडे अनेक वर्षांपासून भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे बाहेर काढत आहेत। आष्टीमधील देवस्थान जमीन घोटाळ्यासह अनेक मोठे घोटाळे त्यांनी उघड केले होते। विशेष म्हणजे न्यायालयाने राम खाडे यांना सुरक्षा पुरवली होती, अशी ही माहिती मेहबूब शेख यांनी दिली आहे। पुढची बातमी चंद्रपूर मधून आहे। चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असलेल्या वाघांच्या मुक्त संरक्षणामुळे चंद्रपूर ते मूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आज चंद्रपूर ते मूल राष्ट्रीय महामार्गावर मामा मेल या प्रसिद्ध आणि अतिशय धाडसी वाघाने तब्बल अर्धा तास ठिय्या मांडला होता। यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। चंद्रपूर मूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वरील आघाडी फायर लाईन परिसरामध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे। हा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागून असल्यामुळे या ठिकाणी कायमच वनप्राण्यांचा इथे नेहमीच वावर असतो। मामा मेल या नावाने ओळखला जाणारा हा वाघ आपल्या थीट स्वभावासाठी प्रसिद्ध आहे। त्याला गाड्यांचा आवाज किंवा माणसाची उपस्थिती याची अजिबात पर्वा नसते। तो मुक्तपणे संचार करतो। मिळालेल्या माहितीनुसार मामा मेल या वाघाने महामार्गाच्या अगदी जवळच 2 बैलांची शिकार केली होती। शिकार केल्यामुळे तो परिसरातच वावरत होता। विश्रांती घेण्यासाठी त्याने थेट महामार्गाचा मध्यभागीच बसला। रस्त्याच्या मध्ये वाघ ऐटीत बसल्याने चंद्रपूरहून मूलकडे आणि मूलकडून चंद्रपूरकडे जाणारी वाहने दोन्ही बाजूने थांबली। साधारण अर्धा तास ही वाहतूक थांबवावी लागली। वाघ रस्त्याच्या मध्यभागी शांतपणे बसलेला असताना अनेक वाहन चालक आणि पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखत हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केली। यावेळी वाघाला पाहण्याची भीती आणि उत्सुकता नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी तातडीने पावले उचलली। साधारण अर्धा तास शांतपणे बसल्यानंतर मामा मेल वाघ स्वतःच मर्जीने रस्त्यावरून उठून जंगलच्या दिशेने निघून गेला। एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे। अंबरनाथमध्ये प्रचाराच्या कारणावरून भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरात घडली आहे। भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असे सांगत शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता साहिल वडनेरे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सत्यम तेलंगे यांनी केला आहे।
या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे, तर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र साहिल हा शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ता नसल्याचा आरोप शैलेश भोईर यांनी स्पष्ट केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अंबरनाथमध्ये बुवापाडा सर्वोदय नगर पॅनल क्रमांक 5 मध्ये प्रचार करण्यावरून झालेल्या वादात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ला करणारा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. या प्रकरणात सत्यम तेलंगे यांना प्रतिक्रिया दिली आहे. तर ज्या शिवसेना उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी सत्यम तेलंगेवर हल्ला केला आहे. कळवा येथील शासकीय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशांत जाधव उपचारासाठी दाखल असतानाही डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रशांत जाधव 40 वर्षाचे असे मृत रुग्णाचे नाव आहे. ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र बेडवर तडफडत असतानाही डॉक्टरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला आहे. या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जोरदार गोंधळ घातला. डॉक्टर बघा, तो खाली पडला आहे, त्याला हात तरी लावा, त्याचा उपचार करा, अशी आर्त विनंती नातेवाईकांनी त्यांनी केली आहे. मात्र ड्युटीवरील डॉक्टर खुर्चीवरून उठले नाहीत. तसेच तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनीही संपूर्णपणे दुर्लक्ष केलं. अखेर वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रशांत जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी स्वप्नील अशोक रोकडे यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डॉक्टरांना जाब विचारला. संबंधित डॉक्टर आणि नर्स यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी लावून धरली.